देशात व राज्यात महिला अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून गुन्हेगारी विकृतीच्या व्यक्तीस सध्याचे कायदे व जग निर्माण करण्यास असमर्थ ठरत आहे। कायद्याची योग्य रीतीने अंमलबजावणी होत नसल्याने राज्यात बेपत्ता होत असलेल्या महिला मुलींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे। त्यामुळे महिला व मुलींचे जीवनच असुरक्षित व भयग्रस्त झाल्याने महिलांनी व मुलींनी रोजगार शिक्षणासाठी बाहेर पडूच नये अशी स्थिती देशात निर्माण झाली आहे। यामुळे कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे। या अकार्यक्षम कुचकामी शासन यंत्रणेला स्त्री अत्याचार नियंत्रणात आणण्यासाठी अपयश आलेले असून सरकारने यासाठी अधिक कठोर पावले वेळीच उचलावेत। तसेच देशातील राज्यातील स्त्री विरोधी अत्याचारांच्या कायद्याचा जाहीर निषेध करत 28 ऑगस्ट रोजी महिला व मुलींवर वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ डॉक्टर असोसिएशन कारंजा लाड, विधिज्ञ संघटना कारंजा लाड यांच्याकडून मूक मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला। उद्देश काय होता मूक मोर्चाचा की ज्या अप्रिय घटना वाढत आहे दिवसेंदिवस त्याच्यामुळे समाजामध्ये निराशा आणि भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। लोकांना खूप भीती वाटते, तर आपण भीतीमध्ये तर राहू शकत नाही। तेव्हा या भीतीचं निराकरण करण्यासाठी जेव्हा आपण सगळेजण सोबत राहू तेव्हा आपण कुठल्याही संकटाचा सामना करू शकतो हे आपल्याला माहिती आहे। म्हणून आपण सगळेजण जर शांततेने पण आपल्या कुठल्याही गोष्टीचं प्रदर्शन करू तर ते पण आपण त्याचा विरोध करू शकतो। कुठल्याही गोष्टीचा शांततेने पण विरोध आपल्याला दर्शवता येतो। या मोर्चात शालेय विद्यार्थिनी, आशा सेविका, बचत गटाच्या महिला, भजनी मंडळाच्या महिला, गृहिणी व सर्व स्तरावरील महिला व विद्यार्थिनी, अनेक सामाजिक संघटना, राजकीय पदाधिकारी, महिला, सुवर्ण अलंकार संघटना यांनी या मोर्चाला पाठिंबा देऊन त्यांचा सहभाग नोंदविला। मोर्चाला कारंजा शहर पोलीस स्टेशन येथून सुरुवात करण्यात आली। महात्मा ज्योतिबा फुले चौक मार्गे मेन रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून टिळक चौक, दत्त मंदिर चौक येथून पोहावेश जवळ विवेकानंद हायस्कूल समोर मोर्चाचा समारोप करण्यात आला। मोर्चाच्या आयोजकांकडून आभार प्रदर्शन करून मोर्चाचा समारोप झाला। कलकत्त्याला जे घडलं तिथे ते कदाचित घडलं नसतं जर कामकरी महिलांसाठी जो कायदा आहे प्रोटेक्शनचा, कामाच्या ठिकाणी संरक्षणाचा 2013चा कायदा तो जर व्यवस्थित इम्प्लिमेंट केला गेला असता तर कदाचित घटना टाळता आली असती। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।